हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आता मी चाललो शेंडूरला, तिथे मेहंदीचा कार्यक्रम करून आम्ही गडिंग्लजला जाणार आहोत. मी काहीच आवरलेलं नाहीये, इतका उशीर झाला. सगळं आवरेपर्यंत घर सगळं स्वच्छ केलं आणि सकाळी उठून पण पॅकिंग केली, त्यामुळे खूप उशीर झाला. 10-10:30च्या दरम्यान मेहंदी काढण्यासाठी येणार आहे तसं सांगितलेलं. त्याच्यामुळे मी विचार केला की एवढ्या लवकर तर सुरू होणार नाही, जर असं निवांत जाऊया सगळी कामावरून. पण पुन्हा कॉल आला की ऑलरेडी येऊन बसलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे मग पटकन जी कामं होती आवरली आणि आहे त्या अवस्थेत मी काही स्वतःनं तयार न होता तशीच निघाले जाण्यासाठी. हिंदी आर्टिस्टसोबतच या काकूसुद्धा बांगडे भरण्यासाठी आल्या होत्या. तर ह्या ज्या थोड्याशा डार्क असं ब्लॅक शेडमध्ये असतात ना ग्रीन बांगड्या, तर त्याच मला आवडतात. मी त्या घालत होते. बांगड्या आवडतात मला घालायला, बट कामं काहीच करता येत नाही, त्यामुळे कधीच घालून दिवसभर मी बसली आहे असं नाही. कधीतरीच घालते बांगड्या फंक्शनसाठी. उजवा हात थोडासा माझा, मला उजव्या हातात बांगड्या जात नाहीत नीट व्यवस्थित, डाव्या हातात पटकन जातात. उजव्या हातात घालताना थोडासा प्रॉब्लेम होतो बांगड्या. ॲक्च्युली आमचं जे कन्व्हर्सेशन चालू होतं ना, तर ते तुम्हाला ऐकवायला जास्त आनंद झाला असता मला, बट बॅकग्राऊंडला ना गाणी चालू होती आणि त्याच्यामुळे पुन्हा कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो माझ्या चॅनेलला, त्यामुळे मी ते व्हॉइस ओव्हरच करते आहे. लग्नातला हा माहोल मस्त असतो ना, म्हणजे बांगड्या घालायच्या, मेहंदी काढायची चालू असते, त्यानंतर बाकीचे काही फंक्शन्स चालू असतात, म्हणजे ते दुर्डी वगैरे आणणं. मला जाम आवडतात हे फंक्शन जे असतात ते. आणि आता बघू नेक्स्ट कुणाचं लग्न असेल माहीत नाही. भावाचं माझ्या कधी होईल ते माहीत नाही, तो कधी करायची त्याची इच्छा असेल तेव्हाच. पण हे सगळ्यांना पुन्हा निवांत इच्छा आहे मला जगण्याची हे दिवस. माझ्या लग्नात तर खूपच गडबड झाली होती. त्यानंतर इथे मेहंदी काढायला सुरुवात केली. मी विचारपूर्वकच म्हणलं आपण छोटीशी मेहंदी काढूयात. पण मेहंदी काढताना हे लक्षात नाही आलं की आपण दोन्ही हातावर मेहंदी काढतो, राजनंदिनीला कसं घ्यायचं. थोड्या वेळाने जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा टेन्शन आलं की आता काय करायचं, हिला जर भूक लागली काय झालं तर मग खूपच पंचायत होणार होती. पण म्हणलं की बघू, जे काय होईल ते बघूयात आपण. 1 तासभर आम्ही थांबणार होतो असं ड्रायव्हरने आम्ही सांगितलं होतं, पण 1 तासाचं जवळजवळ 3 तास झाले. कारण बाकीच्यांचं सुद्धा चालू होतं मेहंदी काढणं, बांगड्या भरणं. सो मला मध्येच जाऊन मला काढा मेहंदी असं म्हणायला मलाच अवघड होत होतं. त्यामुळे मी वेट करत होते आणि त्याच्यामुळे खूपच उशीर झाला. आणि नरेंद्र बॅकग्राऊंडवर मला सारखं चालू होतं त्यांचं की आवर पटकन आवर पटकन. सो पटकन मेहंदी जी काही होती ती छोटीशी काढून घेतली मी आणि आम्ही जायला निघालो गडिंग्लजला. पुन्हा हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आधी चेक इन केला आम्ही. सगळ्यात आधी माझा अवतार जो आहे तो इग्नोर करा. प्रवास करून आलो जस्ट आणि थोडासा आराम केला 5-10 मिनिटं आणि येऊन पोहोचलोय. मेहंदी काढली होती मी तिथेही. मेहंदी काढल्यावरती येऊन बसले गाडीमध्ये आणि नेमकं हिची कुरकुर सुरू झाली. शेवटी मी माझ्या उजव्या हाताची मेहंदी जी होती ती पुसून टाकली अर्धी आणि मग तिला घेतलं. त्यानंतर बाकीचे सगळे उद्या येतील. आम्ही आता फ्रेश होणार आणि त्यानंतर बाहेर जाऊ जरा काहीतरी खाण्यापिणं. दुपारी जेवण पण व्यवस्थित झालं नाही, गडबड गोंधळ सगळा. राजनंदिनी मॅडम आमच्या खेळायला लागलेत आणि इतकी कुरकुर. नेमकं इथेच हा स्विच बोर्ड आहे आणि सारखं तिथे बोट घालायचं काम चालू आहे तिचं. मी उशी ठेवली तर उशी काढते तिथली, एवढं तिचं चालू आहे. आणि आता जरा आराम करणार आहे. बरं झालं आज आलो, कारण उद्या प्रवास करून येऊन ना शक्यच नसतं झालं मला. खूप दगदग झाली असती. काय होय आणि आहे मेन म्हणजे इथे स्टँडच्या जवळच हॉटेल आहे, त्यामुळे बरं झालं, अगदीच जवळ झालंय आम्हाला. जरी जाताना जर रिटर्न जाताना पण बरं पडेल आम्हाला. आता फ्रेश होऊन घेतो आणि मग बाहेर जाऊन काय तर खाऊन घेतो आधी आम्ही. फ्रेश होऊन बाहेर जाण्यासाठी आम्ही निघालो. राजनंदिनी मात्र अजिबात ऐकायला तयार नव्हती. जाताना ती अंगावरती राहायलाच तयार नाही. एकतर बाहेर ट्रॅफिक वगैरे होतं, पण ती काय ऐकायला तयार नाही. सो तिला असं मी चालवत घेऊन जात होतो आणि तिला सुद्धा मजा वाटत होती खूप याच्यामध्ये. खूप दिवसांनी गडिंग्लजमध्ये असं निवांत फिरत होतो, सो भारी वाटत होतं. आम्ही पहिल्यांदा ना इथेच भेटलो होतो गडिंग्लजमध्ये, नरेंद्र आणि मी. सो त्या एक वेगळ्या आठवणी होत्या. आणि भूक खूप लागली होती, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं जास्त, त्यामुळे इथे खायला घेतलं आणि आम्ही गेलो होतो आहेर घेण्यासाठी. ॲक्च्युअलमध्ये मी घेतलं होतं कोल्हापूरमध्ये, मी घेऊन ठेवलं होतं, बट ते घरीच राहिलं. गडबडीमध्ये विसरून आले मी.
मग इथे पुन्हा दुसरं घ्यायला गेलो गडिंग्लजमध्ये. एक शॉप शोधले तसे बऱ्यापैकी, मग एक चांगलं दिसलं म्हणून जाऊया तिथे. आणि मग इथे बरेचसे त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटीज वगैरे दाखवत होते. त्यामध्ये चांगली जी काही होती क्वालिटी ती एक घेतली काकांसाठी मी इथे. आणि त्यानंतर साड्या पाहायला गेलो. तसं मावशींची चॉईस बऱ्यापैकी तरी माहीत आहे, त्यांना कशा आवडतील साड्या म्हणून. मग मी तशा प्रकारच्या त्यांना सांगितलं दाखवण्यासाठी. खूप साऱ्या साड्या त्यांनी मला दाखवल्या, पण आता ह्या अशा साड्या पण छान वाटतात, पण आहेराला द्यायला चांगल्या नाही वाटत. सो ते दाखवत होते. आता दुकानामध्ये गेलं ना की ते प्रत्येक वेळेस म्हणतातच, ही चांगली आहे घ्या, ती चांगली आहे घ्या, ही छान वाटेल. आणि फोर्स पण करत होते ते खूप मला की ही घ्या ही घ्या. बट मला काही मनाला पसंत पडत नव्हतं. मी जेव्हा स्वतःसाठी साडी घ्यायला जाते ना तेव्हा इतक्या साड्या कधीच बघत नसते. पटकन मी एखाद दुसरी मनाली जी आवडेल ना ती साईडला 2-3 काढून ठेवते आणि मग त्यातली एक चूज करून लगेच घेऊन टाकते. मला वाटतं मी कधी 10च्या वर साड्या कधी पाहिल्या नसतील दुकानामध्ये कुठल्या जाऊन. पटकन चॉईस करते मी. जास्त बघत बसले की आपल्याला जास्त अजून वाटतं की ही घ्यावी ती घ्यावी. पण मावशींच्या बाबतीत तसं नाही केलं. म्हटलं की बघूयात निवांत. भरपूर साऱ्या साड्या, खूप साड्या त्यांना मी काढायला लावल्या. बऱ्यापैकी मला ना कापड म्हणजे मऊ कापड हवं होतं, एकदम सॉफ्ट असतं साडीचं. कारण बाकीच्या ज्या थोड्याशा असतात त्या साड्या त्या फुलतात, त्या मला आवडत नाहीत अजिबात. स्वतःसाठी सुद्धा घेताना मी अशाच घेते साड्या ज्या अगदी सॉफ्ट असतील. बहुधा तुम्ही पण तशाच घेत असाव्या. तर इथे बऱ्याचशा साड्या मी ह्या काढून ठेवल्या होत्या, पण उठावदार कुठली दिसेल, त्यांना कुठला रंग चांगला वाटेल हाच विचार मी करत होते. फायनली पैठणी पॅटर्नमध्ये एक साडी मला भेटली, तर ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलं. या व्हिडिओमध्ये दाखवायचं मी विसरले होतेच. तर आता आलं इथे जेवायला. जवळपास आम्हाला सापडले नाही तिथे शॉप नाही सोडून हॉटेल्स. मग इकडे तिथेच विचारलं एका फ्रूटवाल्याला आणि मग मी आले जेवण्यासाठी. आणि जेवणामध्ये नरेंद्रने अंडा करी, कारण इथं दुसरं जवळपास काही भेटत पण नव्हतं आम्हाला. आणि गडिंग्लजमध्ये विशेष मी कधी राहिलेलो नाही आहे. हा ना, एवढं खूप आधी राहिलेलो, 10-12 वर्ष झाली असतील. सो फारसं काही माहीत नाही जेवण कुठे चांगलं मिळतं. आणि अचानक पण आम्हाला काही समजेना म्हणून मग आता इथे ॲक्च्युली व्हेज खायचं होतं मला, पण इथे नॉनव्हेज आहे. आता इलाज नाही म्हणलं खाऊन टाकूयात. फिरायचं पण कंटाळा आला मला, त्यामुळे मी नॉनव्हेज खात होतो. एकतर उशीर पण झाला होता आणि लवकर रूमवर जायचं होतं. बट हिच्यामध्ये कुठली एनर्जी इतकी आली होती देव जाणे. स्लो ही चालेल तसं आम्ही सुद्धा हिच्यासोबत चालत होतो. आणि अजिबातच ती वरती यायला तयार नव्हती आमच्याकडे. तिला फक्त चालायचं होतं. सो जवळजवळ 1-1.5 किलोमीटर असेल ती अशीच जाताना येताना ती चालली असेल. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.